नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मेष राशी तुमचा 7 जन्मांचा गद्दार सापडला आहे. त्याचं नाव ऐकून रडू येईल. घरातच खुनी लपलेला आहे. तो मागील 12 वर्षांपासून तुझ्या मृत्यूची वाट पाहत होता. तर मेष राशीवाल्यांना तुमचे स्वागत आहे. मित्रांनो सावधान, तुमचे जन्मोजन्मीचा गद्दार आता तुमच्या समोर उघड होणार आहे. त्याचं नाव ऐकल्यानंतर तुमच्याही डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहतील, कारण हा गद्दार तुमच्याच घरात लपून बसलेला होता आणि तुम्हाला त्याची थोडीशीही कल्पना नव्हती. हा गद्दार गेली 12 वर्षे तुमच्या मृत्यूची वाट पाहतोय. तुमच्या जीवनातले दुःख, समस्या, आर्थिक हाल, अपेष्टा या सगळ्याचे मूळ कारण हाच गद्दार आहे. तुम्ही कितीही मेहनत करा, पैसा तुमच्याजवळ टिकत नाही. घरातल्या लोकांना तुम्ही खुश ठेवू शकत नाही. काहीही खरेदी करायच्या आधी 10 वेळा विचार करावा लागतो. हे घेऊ का, नको, घेतले तर बजेट बिघडेल का? हे सगळं कधीपर्यंत सहन करणार आहात? त्यामुळे तुम्ही शांत रहा आणि मनापासून ऐका. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी जय श्री स्वामी समर्थ कमेंट करा. भक्तांनी हा व्हिडिओ मनापासून लाईक करून जय जय स्वामी समर्थ म्हणा. कारण मित्रांनो, ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने श्री स्वामी समर्थ लिहिल, त्या भक्तावर स्वामींचा आशीर्वादांचा वर्षाव होईल. मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, हे सगळं का घडतं? हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्या शत्रूंमुळे आणि खास करून या गद्दारामुळे घडते. पण आता पुरे झाल. आज हा गद्दार माझ्या हाती लागलाय आणि मी आज तो तुमच्या समोर उघड करणार आहे. त्याचं नाव, त्याचा पत्ता, त्याची ओळख सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. कारण मित्रांनो, गेल्या कित्येक वर्षांपासून याने तुमच्यावर तंत्रमंत्र, तांत्रिक क्रिया केल्या आहेत. तुमच्या आयुष्यात एखादी छोटीशी सुखद घटना आली की याने तात्काळ काहीतरी काळी जादू केली आहे. जसं तुमच्या आयुष्यात थोडसं सुख येत, लगेचच हा दुश्मन तुमच्यावर तांत्रिक क्रिया करतो आणि ती छोटीसाही आनंद तुमच्यापासून हिरावून घेतो. मित्रांनो, दिवसात 24 तास असतात आणि हे 24 तास हा दुश्मन, हा गद्दार तुमच्यावर लक्ष ठेवून असतो. तुम्ही काय खाता, काय पिता, कुठे जाता, काय करता, सगळं काही या गद्दाराला माहिती असते. मित्रांनो, हा गद्दार तुमच्या ताटातले अन्न खाऊन मोठा झालाय. होय, गेल्या कित्येक वर्षांपासून तुमच्या तुकड्यावर पोसला गेलाय आणि तुमच्याच पाठीत खंजीर खुपसतोय. मित्रांनो, वेळोवेळी याने तुमच्यावर भीषण वार केले, घातक तांत्रिक क्रिया करून तुम्हाला सतत बर्बाद करत आलाय. मित्रांनो, खरंच धक्का बसेल हे ऐकून की ज्या व्यक्तीवर तुम्ही इतकं प्रेम केले, ज्याला लहानाचा मोठ केले, ज्यावर संपूर्ण विश्वास टाकला, तोच माणूस गद्दार निघाला. होय, धक्का बसेलच, पण हे जाणून घेणे गरजेचे आहे. म्हणूनच मित्रांनो, चिंता करू नका, कारण आज तुमच्या दुश्मनाचा शेवटचा दिवस आहे. होय मित्रांनो, आज तुमच्या दुश्मनाची अंतिम तारीख आहे. फक्त माझी एक विनंती आहे, हा व्हिडिओ दुर्लक्षित करण्याची चूक अजिबात करू नका, नाहीतर तुमच्या आयुष्यात महाप्रलय येईल. मित्रांनो, हा गद्दार अत्यंत धोकादायक आहे. तो तुमच्या समोरच आहे आणि तुम्हाला त्याचे अजिबात भान हवं. विचार करा, किती शातीर गद्दार आहे हा. गेल्या कित्येक वर्षांपासून तो तुमच्या सोबत राहत आहे आणि तुम्हाला उद्ध्वस्त करत आहे. पण मित्रांनो, आज मी त्यात सगळं सत्य, सगळी पोलखोल तुमच्या समोर करणार आहे. ठीक आहे मित्रांनो, मला माहिती आहे की तुमच्यावरही काळ्या जादूच, तंत्रमंत्राचा सावट आहे. आणि या सर्व पापांच्या मागे कोण आहे? हा गद्दारच आहे. होय, या सगळ्या घाणेरड्या अंधाया गोष्टी त्याच्या सांगण्यावरून घडलेल्या आहेत. मित्रांनो, मी याचे पुरावेही तुम्हाला देते. पहा, तुम्ही इतकी मेहनत करता तरी तुमचे हात कायम रिकामेच राहतात का? तुमच्या घरात सारखं कोणीतरी आजारी का पडतात?
सांगू शकता का घरात रोज का भांडण होतात, रोज का कलह होतो? तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आयुष्यात पुढे का जाऊ शकत नाही? ना धन संपत्ती वाढते, ना कुटुंबास आनंद राहतो. एकदा मागे वळून पहा. आजपासून 15 वर्षांपूर्वी तुम्ही किती चांगल्या स्थितीत होतात आणि आज पहा तुम्ही त्या स्थितीपासूनही किती खाली घसरला. पण बाकीचे लोक खूप पुढे निघून गेले. मित्रांनो, तुम्ही जितकी मेहनत करता त्याच मेहनतीत दुसरे लोक कोट्यावधी कमावतात, पण तुम्हाला त्याच्यातून काही चिल्लर पैसेही मिळत नाही. का? कारण या गद्दाराने तुमच्या प्रगतीला अडवून ठेवले आहे, तुमच्या मेहनतीला अडवून ठेवले आहे, तुमच्या पैशाला अडवून ठेवला आहे, तुमच्या घरच्या सुखाला बांधून ठेवले आहे. आजपासून नाही तर गेल्या कित्येक वर्षांपासून हा गद्दार या सगळ्या काळ्या क्रिया करत आहे. मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की हा गद्दार बाई आहे की पुरुष? मित्रांनो, या गोष्टीचाही उलगडा मी करणार आहे. पहा, जितकी एखादी बाई धोकादायक असते इतका पुरुष नसतो. एखादा पुरुष जर कोणाशी दुश्मनी करेल तर तो थेट काहीतरी करेल, मारेल. पण जर एखादी बाई कुणाशी दुश्मनी ठेवल्याचे ठरवलं तर ती ते मनातच लपवून ठेवते. ती गुप्त मार्ग शोधते त्या दुश्मनाला बर्बाद करण्यासाठी. मग ते तंत्रमंत्र असो, तांत्रिक क्रिया असो किंवा पाठीत खंजीर खुपसल्यासारख्या गोष्टी असो, या सगळ्या गोष्टी मग त्या करत असतात. तर मित्रांनो, ही गद्दार एक बाईही असू शकते. म्हणूनच तुम्हाला विनंती आहे, या व्हिडिओचा एकही भाग चुकवू नका. सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. कारण मित्रांनो, किती दिवस तुम्ही हे असंच आयुष्य जगत राहणार आहात? मला माहित आहे तुम्ही आता या कंटाळवाड्या आणि संकटांनी भरलेल्या जीवनाला कंटाळला आहात. घरच्यांना तुम्ही सुख देऊ शकत नाही, स्वतःचे स्वप्न तर केव्हाच हरवले. पण मित्रांनो, आता तर मुलांच्या स्वप्नांच्याही काही होत नाहीये. तुम्हाला स्वतःच्या घरातही मानसन्मान मिळत नाही. होय, तुमच्या घरात तुम्हाला इज्जत मिळत नाही. का? कारण हा गद्दार त्याने सगळ्या बाजूंनी तुम्हाला अडवून ठेवले, त्रास दिलाय. मित्रांनो, आज मी याची सगळी पोलखोल करणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर नक्कीच बघा. तुम्हाला तुमच्या घरात मान मिळायला लागेल, ज्याचं धन अडकलेल आहे ते यायला लागेल, ज्याच भविष्य रोखून ठेवल आहे ते भविष्य उघडायला लागेल आणि तुमच्या मेहनतीला उत्तम फळ मिळायला लागतील. शेवटी मित्रांनो, मी असा एक उपाय सांगणार आहे, त्यामुळे या दुश्मनाच्या कोणत्याही युक्त्या काही चालणार नाही. मला हेही माहिती आहे की तुमच्या कुंडलीत हेही लिहिलं आहे की ग्रह तारे तुमच्यावर कृपा करून, किंवा शनी खराब असो किंवा राहू चुकीच्या दिशेने चालत असतो, तरी सुद्धा फारसा फरक पडत नाही. होय मित्रांनो, एखाद्या व्यक्तीचा शनी खराब असला तर त्याच्या आयुष्यात अडचणी येतात. पण जशा तुमच्या जीवनात अडचणी येत आहे, तशा प्रचंड प्रमाणात अडचणी दुसऱ्यांच्या आयुष्यात येत नाही. राहू खराब होता, राहू ही चुकीच्या दिशेने चालत होता आणि यासोबतच हा दुश्मन सुद्धा तुमच्या प्रगतीच्या मध्ये काट्यासारखा टोचत होता. चारही बाजूंनी त्रास, चारही बाजूंनी घरात आला तर घरात शांती नाही, बाहेर गेला तर बाहेर सुद्धा समाधान नाही. कामाला गेलात, नोकरी केली, व्यवसाय सुरू केला तरी तिथेही अडचणी तुमचा पिच्छा सोडत नव्हत्या. तुमचे डोके कायम जड वाटायचं, तुमच्या मनाला त्रास द्यायची. पण आता काय मित्रांनो, चिंता करण्यासारखा काही नाही. कारण आता हे सगळं दूर होणार आहे. तुमचं मन शांत होईल, कामात लक्ष लागेल. शनी काही दिवसांपूर्वीच राशी बदल करून गेले आहे आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात सुंदर बदल होणार आहेत. शनीची कृपा आहे, राहूची ही कृपा आहे आणि जेव्हा हा दुश्मन तुमच्या प्रगतीपासून बाजूला होईल, तेव्हा तुमच्या होत असलेल्या कामांमध्ये अडथळे येणार नाही आणि आपोआपच तुमच्या आयुष्यात बदल होऊ लागेल. पण हे सगळं कधी आणि कसं? तर हे तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा.
मी तुमच्यासोबत खूप गोष्टी आधीच शेअर केल्या आहेत. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करून टाका. हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे म्हणून लगेचच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जा आणि तिथे श्री स्वामी समर्थ जय हनुमान जरूर लिहा. पहा मित्रांनो, हनुमानजी तुमची रक्षा करतील प्रत्येक दुश्मनापासून, प्रत्येक तंत्र मंत्रापासून, प्रत्येक तांत्रिक क्रियापासून, प्रत्येक गद्दारापासून. म्हणून या व्हिडिओला लगेच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली लिहायला विसरू नका. आणि हो, मला सांगा, तुम्हालाही एखाद्या दुश्मनामुळे त्रास होतो आहे का, किंवा एखाद्या गद्दारामुळे किंवा काळ्या जादू तंत्रमंत्रामुळे? मला जाणून घ्यायचे आहे. अनेक लोक मला म्हणतात, गुरुजी तंत्र मंत्र वगैरे काही नसते. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी मान्य करते, पण एकदा त्या व्यक्तीकडून विचारा जो या सगळ्यांच्या मध्ये अडकला आहे. होय, एकदा त्याच्याकडून ऐका, तुम्हाला समजेल ही गोष्ट किती खरी आहे. हे तंत्र मंत्र जर कोणी एखाद्यावर करवून टाकलं तर एखाद्याचा सुंदर आयुष्य नरका समान बनते. एक सशक्त तगडा माणूस, तर त्याच्यावर एखाद्या दुश्मनाची काली नजर लागली किंवा तंत्र मंत्र झाला तर काहीच दिवसात तो माणूस कमजोर होतो. हो, जर तो 100 किलोचा असेल तर तो 50 किलोचा राहतो. इतका भयानक तंत्रमंत्र असतं. मित्रांनो, आजारपण घरात कायमच्या ठाण मांडून बसतात. आणि हो, घरात जर लहान मुलं असतील तर ती मुलं शैताना सारखी वागतात. तंत्र मंत्र झाल्यावर घरात रोज कोणीतरी आजारी पडतं. आणि हो, जे भाऊ आणि वहिनी एकेकाळी घरात प्रेमाने राहत होते, या सासू सुनबाई मध्ये कधी काळी चांगलं नात होतं. पती पत्नीमध्ये पूर्वी खूप प्रेम होतं, पण अचानक असं एक चक्रव्यूह तयार होतो की एकमेकांकडे बघण्याची ही सहनशक्ती उरत नाही. म्हणजे काय, जर एकमेकांकडे पाहिलं तर लगेच भांडण सुरू होतात. एकमेकांच्या मनात तिरस्काराचे, घृणेचे भाव निर्माण होतात. मित्रांनो, मग एकत्र राहणं अशक्य होऊन जातं आणि लगेच भांडण होतात. पती पत्नी जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात तेव्हाही भांडण वाढतात, मारहाणीपर्यंत पोहोचतात. कधी एकमेकांचा नाश करण्याची वेळ येते, कधी स्वतःचंही आयुष्य संपवण्याचा विचार मनात येतो. असं भयानक तंत्र मंत्र केले जात. मित्रांनो, जे लोक म्हणतात की असं काही नसतं, त्यांना मी एक सांगते, सगळं काही असतं आणि सगळं काही शक्य असतं. फक्त जर बजरंगबलीची कृपा असेल तरच तुम्ही या सगळ्यापासून वाचू शकता. पण बजरंगबलीची कृपा तुमच्यावर येईल. तुम्ही आधीच तंत्र मंत्रात अडकलेले आहात आणि देवाच्या चरणीही पूर्णपणे नाही झुकलेले. म्हणूनच आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. कशी मिळेल बजरंगबलीची छत्रछाया, कसा होईल दुश्मनांपासून मुक्ती, कसा होईल तंत्र मंत्रातून संरक्षण, आणि हो, त्या गद्दाराशी आज मी तुम्हाला सामोर करूनच राहणार आहे. त्याचं नावही मी सांगणार आहे, कारण मित्रांनो, हा गद्दार गेल्या 7 जन्मापासून तुम्हाला त्रास देत आलाय. पहा मित्रांनो, मी नेहमी सांगते, हे जे गद्दार असतात हे कधीच आपला खरा चेहरा दाखवत नाही. ते तुमच्या समोर नेहमीच आपलं बनण्याचं नाटक करतात. ते कधी नातेवाईक होऊन तुमच्या समोर येतात, कधी हस्त तुमचा विश्वास संपादन करतात. पण खरी गोष्ट काही वेगळीच असते. जर तुम्ही प्रगती करत असाल तर तुमच्या समोर हे लोक तुमचं कौतुक करतील. वारे, किती छान तरक्की केलीस तू, असं म्हणतील. मला माहिती होत की तू या यशाचा खरा हकदार आहे. मला खरंच खूप आनंद झाला की तू इतकी प्रगती केली. पण मित्रांनो, या लोकांच्या मनात काय चालू असतं हे तुम्हाला माहित आहे का? ते मनात विचार करतात, त्याने तर प्रगती केली, खूपच उंच उडतोय, पण बघ एक दिवस असा येईल की ह्याची सगळी हवा निघून जाईल, हे एकदम खाली आपटेल. त्यांच्या मनात पाप आणि द्वेष लपलेला असतो. तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही आणि ह्या जळजळीतून ते तुमच्यावर तंत्र मंत्र करवतात, बंधन क्रिया करवतात,
तुमच्या यशाला अडवण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच मित्रांनो, अशा गद्दारांपासून वाचणं खूप गरजेचे आहे. सामना नको करायला, पण त्यांच्या कारवायांचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही असं काहीतरी नक्कीच करायला हवे. म्हणून मित्रांनो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कारण मी हे पुन्हा पुन्हा सांगणार नाही. हा व्हिडिओ तुमच्या जीवनासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या माणसाचा विनाश जवळ येतो किंवा वाईट काळ येणार असतो, तेव्हा त्याचं विचारचक्र भरकटते. म्हणून जर आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येणार असतील तर त्याची काही लक्षणे आधीच दिसू लागतात. माणूस चिडचिडा होतो, त्याला प्रत्येक आनंदात दुःख दिसू लागते. म्हणून तुमच्या जीवनात खूप साऱ्या खुशी आहे, पण जर एक छोटीशी अडचण आहे तर तुमचं लक्ष त्या सर्व आनंदांपासून हटून फक्त त्यात दुखावर जाईल. तुम्हाला रडू येईल, डोळ्यात पाणी येईल, तुम्हाला घरात राहत नाही, बाहेरही मन लागत नाही. मित्रांनो, अशी अनेक लक्षणं आहेत ज्यांच्याबद्दल मी पुन्हा केव्हातरी सविस्तर बोलेन. कारण आनंद देखील येतात पण आपल्याला त्यांचं भान राहत नाही, जेव्हा दोघांनी मन व्यापलेला असतं. म्हणूनच मित्रांनो, खूप सगळे संकेत आधीच मिळायला लागतात. देव स्वतः संकेत देतात की बाळा, तुझ्या आयुष्यात आता आनंदी येणार आहे. तू तयार हो, जा त्या आनंदाचे स्वागत करण्यासाठी. या संकेतांबद्दल आपण नंतर बोलू, पण आधी चला त्या गद्दाराबद्दल थोडं स्पष्टपणे बोलूया. सगळ्यात आधी मी त्याचं नाव सांगणार आहे. पहा मित्रांनो, तुमच्या आयुष्यात जन्मोजन्मीचा गद्दार जोडलेला आहे. आणि जर मी तुमच्या राशीनुसार पाहिलं तर तो गद्दार तुमच्याच आसपास असतो. हो, कदाचित तुमच्याच घरात असू शकतो. जर तुम्ही मोठ्या कुटुंबात राहत असाल जिथे 20 ते 25 लोक एकत्र राहत असतात, जसं पूर्वीच्या काळात होतं, तर आजही बऱ्याच ठिकाणी असे एकत्रित कुटुंब असतात. आणि जरी एकाच घरात राहत नसले तरी तेच लोक म्हणून इकडे तिकडे शेजारीच राहतात. जसं की काका, मामा, वडिलांचे भाऊ, आजोबांचे भाऊ, आत्या व असा एक मोठा परिवार तयार होतो. पण लक्षात ठेवा, सगळे नातेवाईक आपल्या खरे नसतात. नात्याने आपले असले तरी खरंच आपल्या सुखदुःखात सहभागी होणारे किती असतात. आजचा काळ असा आहे की जर तुम्ही खूप प्रगती करत असाल तर तुमचा मोठा भाऊ किंवा लहान भाऊ सुद्धा तुमच्या प्रगतीने जळू शकतो. हे आहे मित्रांनो, आणि मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगते, तो गद्दार तुमच्या अगदी आसपास आहे. तुमची कुंडली आणि तुमची राशीनुसार बघितली तर जो सर्वात जवळचा व्यक्ती आहे, त्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता, तोच तुमचा गद्दार असू शकतो. तुमच्या राशीत आणि तुमच्या कुंडलीत लिहिलं आहे की एक असा काळ येईल जेव्हा तुम्हाला तुमच्या गद्दाराबद्दल कळेल आणि तेव्हा तुमचे आयुष्य हादरून जाईल. हो, कारण ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता, ज्या व्यक्तीला तुम्ही प्रेम करता, ज्याच्यावर तुमची सर्व अपेक्षा असतात, त्याच व्यक्तीचा गद्दारी समोर येईल. पण सत्य आहे, जर मी त्याचं नाव सांगितलं तर तो तुमच्या राशीचा असणारा आहे. तुमच्या राशीनुसार पाहता तुमच्या आसपास जो व्यक्ती आहे, जो तुमच्या कुटुंबात, तुमच्या मित्रांमध्ये किंवा तुमच्या नात्यात असू शकतो, तोच तुमचा गद्दार असू शकतो. आणि हे फक्त एका व्यक्तीसाठी लागू नाही, तुम्हाला 2 किंवा 3 गद्दार देखील असू शकतात. म्हणून थोडं सावध राहा, कारण मित्रांनो, हे आपले असतात ना, तेच आपली वाईट होतात, तेच आपली चिता जाळतात. म्हणूनच हे लक्षात ठेवा, आत्मा निघाल्यावर शमशान घाटापर्यंत देखील हेच आपले नातेवाईक आणि आपले लोक आपल्याला घेऊन जातात. त्यामुळे अशा गद्दारांपासून सावध राहा. मी त्याचं नाव सांगितलं आहे, ते तुमच्या राशीचा आहे. तुम्ही इतके समजदार आहात की आता तुम्हीच ओळखू शकता कुणी तुमच्या जवळ आहे जो गद्दार असू शकतो. आणि हो, अजून व्हिडिओ संपला नाही. एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या दुश्मनांपासून मुक्तता मिळेल.
तुमच्या घरातच तुमचा गद्दार आहे आणि तुम्हाला कळून चुकलं आहे की तो तुमच्याशी शत्रुत्व करत आहे, तुमच्या नुकसान करत आहे. पण त्यापासून तुम्हाला दूर जाऊ नये किंवा त्याच्याशी वादविवाद करायचा नाही. त्याच्याशी बोलायचं देखील नाही, पण काय करायचं जे मी सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका. तुम्ही शांतपणे राहा आणि त्याला कधीही समजू नाही देऊ नका की तुम्हाला त्याच्या गद्दारीची माहिती मिळाली आहे. एक उपाय सांगत आहे, तो फक्त एक उपाय करा आणि तुमचा शत्रू आपोआप तुमच्या पासून दूर जाईल. उपाय काय आहे लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला खीर बनवायची आहे. तुमच्या घरात खीर बनवा आणि त्यात केशर घाला. नंतर त्या खीरला हनुमानजींना अर्पित करा. हनुमानजींना भोग म्हणून अर्पित करा. रात्रभर ती खीर हनुमानजींना अर्पित करून आपल्या घराच्या मंदिरात ठेवा. नंतर सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा त्या खीरचा भोग उचलून घ्या आणि तुमच्या शत्रूला, जे तुम्हाला शंका आहे तोच असू शकतो, त्याला ती खीर द्या. बस एवढंच करा. धन्यवाद. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद. तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, जेणेकरून शनी देवाची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या आवडत्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच लाभदायक आणि ज्योतिष शास्त्रानुसार माहिती मिळत राहील. धन्यवाद. जय शनिदेव. श्री स्वामी समर्थ.